नमस्कार. आजचा दिवस माझा यामध्ये आज आपण पाहणार आहे सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही कसे पण वागू पण तुम्ही नियमात वागलेच पाहिजे. म्हणजे मायबाप गधड्यासारखे वागतील, वेडेवाकडे कामं करतील यांचा कुठलाच नियम नाही, कुठलाच तारतम्य नाही. पण जनतेने नियमात वागलं पाहिजे, त्यांनी वेळेवर पैसे दिले पाहिजे, त्यांचे लेट झाले तर त्यांनी फाईन पेनॉल्टी भरली पाहिजे. कागदपत्र डिपार्टमेंट किती का खोटं असे ना, यांनी ते कागदपत्र सह्या घेऊनच घेतलं पाहिजे. असे तत्सल विषय जे आहेत हे आपण पाहणार आहे. आता उदाहरणार्थ एखादा माणूस आहे तो रस्त्याने चालला आहे, त्याने सिग्नल मोडला, लगेच पोलीस अडवेल, पैसे घेईल. पोलिसांबद्दल तर वेगळाच एपिसोड बनवणार आहे. पैसे घेईल, पण ती सिग्नल प्रणाली खराब असेल, पिवळा लागत नसेल, लाल दिसत नसेल, इकडचा तिकडे असेल, याच्यावर पोलिसाकडे काही नाही घेणं देणं. तो त्याला काहीच नाही करू शकत. तुम्ही सिग्नल मोडला तर तो तुमच्याकडनं पैसे घेईल. मग ते सरकारी खात्यात जातील नाही तर दुसऱ्या खात्यात जातील. पण सिग्नल प्रणाली व्यवस्थित नसेल ते नगरपालिकेचं काही काढू नाही शकत. बरोबर ना? असंच काही आहे. सरकारी बसमध्ये किती पण लोक बसतील, पण तुमच्या गाडीवर 2च्या ठिकाणी 2च पाहिजे, 4च्या ठिकाणी 4च पाहिजे. सरकारी रेल्वे किती पण वेटिंग देईल, 30-30, 50-50 रुपयाने लाखो रुपये कमवून घेतील, आपल्याच जनतेला लुटतील. अरे गधड्यांनो, तुम्हाला जर माहिती आहे की याच्यावर 20च्या वर अजून देऊ नाही शकत, मग 500-500 700ची वेटिंग देता कशाला? मग त्या वेटिंग मध्ये बदबद रेल्वेत भरता कशाला? पण नाही, सरकारचा धंदा होतो, लोकांचे जीव जातील, त्याचं त्यांना काय घेणं देणं आहे ना. पण तुमच्या गाडीमध्ये कारमध्ये 4 सीटच्या वर 5वं सीट असेल तर लगेच पोलीस अडवेल. 9 सीटच्या वर 10वं सीट असेल, लग्नाला चाललं असेल तरी पोलीस अडवेल. मग 2 भरणे असतात, 2 मार्ग असतात, त्यापैकी एखादा मार्ग अवलंबेल. बरोबर आहे ना? सरकारी गाडी किती पण काळाधूर फेकेल, त्याला काही नाही. पण तुमच्या गाडीला PUC पाहिजे. हे PUC तद्दल खोटं असतं. 100, 200, 500 रुपये द्या, तुमची गाडी नसली तरी PUC मिळून जातं, कारण तो भरणा सरकारला मिळतो आणि त्यांचे जे साठे लोटेवाले असतात त्यांना ते सगळं दिलेलं असतं. असे हे भरपूर सरकारी नियम आहेत की ज्याच्यामध्ये सरकारला मनमानी खोटं करायला मिळतं, मनमानी पैसे मिळतात. अरे गधड्यांनो, मग तुम्ही असे वागाल तर लोक कसे वागणार आहे ना. आणि हे PUC म्हणजे इकडे भारत 4चं डिझेल, भारत 6च्या गाड्या सगळं आल्यावरही PUC कशाला पाहिजे हो? मग डिझेलमध्ये काय भेसळ आहे का तुमच्या? भारत 4 आणि भारत 5च्या गाड्या काय खोट्या आहेत का इंजिन? तसं नाही. आम्हाला फक्त पैसा हवा, मनमानीचा.